गोदावरी खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून 8,428 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातील विसर्गामुळे नाशिकचं पर्यटन स्थळ असलेला सोमेश्वर धबधबा प्रवाहित झालाय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे, मात्र अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांकडून पर्यटकांना पाण्याकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे। तर नाशिकच्या सोमेश्वर धबधबा इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। गोदावरी खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसापासून संततधार सुरू असल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढलेली आहे। गंगापूर धरणामध्ये 8,428 क्युसेस वेगाने पाणी जे आहे ते नदीमध्ये सोडण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतो, आपण आता आहोत सोमेश्वर धबधबा येथे। नाशिककरांचं आवडतं पर्यटन स्थळ म्हणून या सोमेश्वर धबधब्याला पसंती दिलेली आहे। हजारो पर्यटक या ठिकाणी जे आहेत ते पर्यटनासाठी येत असतात। आज देखील काही पर्यटक येथे आलेले आहेत, मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने येथील गृहरक्षक दल पोलिसांतर्फे त्यांना येथे येण्यापासून मज्जाव करण्यात आलेला आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून देखील पाण्याचा जो आहे तो प्रवाह वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनातर्फे पर्यटकांना देखील आवाहन करण्यात आलेले आहे। पाण्याचा प्रवाह कोणत्याही क्षणी वाढू शकतो, त्यामुळे पर्यटकांनी धबधबा असेल किंवा नदीकाठी असेल या स्थळावर येण्याचं टाळावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।